माघ शुद्ध एकादशीला म्हणजे जया एकादशीला भगवान श्री हरी विष्णूच्या 24 एकादशीपेक्षा ही जी एकादशी आलेली आहे ही अत्यंत शुभ मानली जाते. या व्रतामुळे भूत आणि प्रेत पिशाच योनीतून मुक्ती मिळत असते. जन्ममरणाच्या पापापासून मुक्तताही मिळत असते. कारण ही एकादशी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी भगवान श्री हरी विष्णूची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग जुळून आलेला आहे. तर यंदा या व्रताची तारीख जी आहे तर गुरुवारी 29 जानेवारी 2026 या दिवशी एकादशी सुरू होणार आहे आणि 28 जानेवारी 2026 या दिवशी संध्याकाळी 4:35 ही तिथी संपणार आहे. म्हणून एकादशी तिथीची जी समाप्ती आहे तर ती 29 जानेवारीला होणार आहे. म्हणूनच आपल्याला हा उपवास जो आहे तर तो 29 जानेवारीला करायचा आहे. तर उदय तिथीनुसार 29 जानेवारीला आपल्याला हा एकादशीचा उपवास करायचा आहे. तर पहा, गुरुवार आणि एकादशी एकत्र आल्याने याचा योग जो आहे तर तो शुभयोग जुळून आलेला आहे. हा योग सर्वार्थ शुद्ध योगाची आणि रवी योगाची सुरुवात जी आहे तर या दिवशी केली जाते. हा दिवस अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी संकल्प नक्की घ्यावा आणि पूजा कशी करावी, पूजेला कोणते पदार्थ असावे, त्याचबरोबर श्रीहरिविष्णूला तुळशीचे पान का अर्पण केले जाते आणि या दिवशी काय करावे काय करू नये याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर या दिवशी असं म्हटलं जाते की सकाळी लवकर उठल्यानंतर आपण जे उपाय करतो किंवा सेवा करतो त्या सेवेचं फळ आपल्याला प्राप्त होते. कारण या दिवशी भगवान श्री हरी विष्णूची पूजा केल्याने ज्या या एकादशीचा निर्जल उपवास करत असतो तर त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. भगवान श्री हरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. जीवनात येणारे दुःख वादळ हे संपत असते. सर्व अडचणीवर आपल्याला मात करता येते आणि घरातील जेवढेही पितृदोष नकारात्मकता आहे तर ती दूर होत असते आणि घरामध्ये पैसा हा येऊ लागतो. म्हणून या दिवशी उपवास करावा. उपवास केल्यानंतर श्री हरिविष्णूची पूजा करावी. पूजा कशा पद्धतीने करायची आहे, सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ, पिवळी हळद आणि आपल्याला थोडीशी तुरटी टाकून आंघोळ करायची आहे. त्यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे. या दिवशी आपण जेव्हा आपल्या शरीराचे शुद्धीकरण करत असतो त्यावेळेमध्ये श्री हरिविष्णूचे नामस्मरण करावे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणावा किंवा रामकृष्ण हरी हा मंत्र म्हणावा. असं म्हटल्यामुळे आपल्या मनामध्ये एक चांगले विचार यायला लागतात, नकारात्मकता दूर होत असते. कारण हळद ही अत्यंत प्रिय असणारी शुद्ध आणि सात्विकता या हळदीमध्ये असते. कारण भगवान श्री हरिविष्णूला जेव्हा आपण त्यांच्या चरणी हळद अर्पण करतो तेव्हा ते प्रसन्न होतात. प्रत्येक कामात आपल्याला यश मिळवून देतात. जेव्हा आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष कमकुवत असतात तेव्हा हळद अर्पण केली जाते. हळद हे शुद्धतेचं आणि आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करण्याचं एक प्रतीक म्हणून ओळखलं जाते. हळदीशिवाय श्री हरिविष्णूची पूजा अपूर्ण म्हटली जाते. म्हणून हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे. तर तीळ हे शुद्धतेचे आणि सकारात्मक लहरीचे प्राप्त करून देणारे एक साधन म्हटले गेलेले आहेत. म्हणून चिमूटभर तीळ आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करायची आहे. आणि त्रुटी जी आहे तर आपल्या जीवनामध्ये जेवढ्याही नकारात्मक गोष्टी आहेत किंवा जे दोष आहेत तर ते कधीही लागू देत नाही. आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती असते, ती आल्यानंतर आपल्या घरामध्ये वादविवाद चालू होतात. ते वादविवाद कमी होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये त्रुटी टाकून किंवा एका ग्लासमध्ये त्रुटी टाकून सर्व घरामध्ये यामध्ये गंगाजल आणि गोमूत्र टाकून शिंपडावे. यामुळे घरात येणारी जी नकारात्मकता आहे, वाईट दृष्ट आहे, शत्रुबांधा आहे तर ती घरामध्ये प्रवेश करणार नाही. त्यामुळे या दिवशी हा उपाय करावा. त्यानंतर भगवान श्री हरिविष्णूची सकाळी पूजा करून घ्यायची आहे. तुळशीला या दिवशी चुकूनही जल अर्पण करू नका. तर या दिवशी तुळशीचं पान आवर्जून आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे आज. आणि त्यानंतर तुळशी माताला आपल्याला आजच पाणी घालायचं आहे, उद्या चुकूनही घालू नका. कारण श्रीहरिविष्णूसाठी माता तुळशीने उपवास केलेला असतो. म्हणून या दिवशी तुळशीला जल अर्पण न करता आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यामध्ये 2 वाती टाकायचे आहे किंवा तुम्ही फुलवात लावू शकता. त्यानंतर यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि जी वात आहे तर वातीच्या कडेला आपल्याला काय करायचं आहे, थोडीशी हळद लावायची आहे दोन्ही साईडला
आणि त्यानंतर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि माता तुळशीजवळ हा दिवा लावायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे, एका वाटीमध्ये आपल्याला उसाचा रस घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि एक गुळाचा खडा टाकायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तुळशी माताला आपल्याला हे जल अर्पण करता वेळेस आपल्याला काय म्हणायचं आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. तर 11 वेळा आपल्याला हे जल किंवा हे जे रस आहे, तर 11 वेळा आपण जल अर्पण करतो त्यावेळेमध्ये आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. असं म्हटल्यामुळे काय होते की घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. आपल्या जीवनातील जेवढे काही अडथळे आहेत तर ते दूर होतात. घरामध्ये पैसा येऊ लागतो आणि घरामध्ये सुख संपत्ती आपल्याला लाभत असते. त्यामुळे हे जे दूध किंवा हळद, गूळ, रस माता तुळशीला अर्पण केला जातो, ज्यामुळे आपल्या जीवनातील जेवढे काही शत्रुत्रास आहे, नकारात्मकता आहे तर ती दूर होते. एखादा शत्रू असेल, तुम्हाला खूप त्रास देत असेल, तर या दिवशी श्री हरिविष्णूची अशी पूजा करायची आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला जे अष्टगंधक आहे तर ते एका पाण्यामध्ये टाकायचं आहे. यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि थोडंसं मध टाकायचं आहे आणि या पाण्याने भगवान श्री हरिविष्णूचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. एक तुळशीचं पान तोडलेलं होतं तर ते अर्पण करायचं आहे. धूप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे. फळे असेल तर किंवा दूध असेल, साखर असेल, तीळ असेल तर ते अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं 1 वेळा पठण करावं. भागवत पुराणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी कीर्तन, जागरण नक्की करावे, कारण एकादशी ही सर्वात महत्त्वाची आणि पवित्र तिथी म्हटली जाते. म्हणूनच या दिवशी जर तुम्ही दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप सतत तुम्ही करत असाल, तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. या दिवशी जर तुमच्याच्याने निर्जली उपवास करणं जमत असेल तर आवर्जून करावा. नाहीतर तुम्ही उपासाला फळे, दूध, बटाटे, साबुदाणा किंवा जेव्हा तुम्ही जेवण बनवता त्यावेळेमध्ये सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे. तर या दिवशी दानधर्म करावा, पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करावे आणि ब्राह्मणांना तीळ गूळ भोजन दान करावे आणि मगच आपल्याला सकाळी जेव्हा शुक्रवार येईल त्यावेळेमध्ये आपल्याला हे नियम जे आहे तर ते पाळून उपवास सोडायचा आहे. तर जया एकादशीची कथा कशी आहे तर ते बघूया. तर पहा, देवलोकामध्ये माल्यवन नावाचा एक गंधर्व आणि पुष्पवती नावाची एक अप्सरा होती. एकदा ते प्रेमात पडून इंद्राच्या सभेत गायन करताना चूक झाली होती त्यांच्याकडून. इंद्राने क्रोधित होऊन दोघांना पिशाच योनीचा शाप दिला होता. त्यानंतर हिमालयात भयंकर थंडी भुकेने ते पिशाच बनून दुःख भोगू लागले. एकदा माघ शुद्ध एकादशीला म्हणजेच जया एकादशीला ते इतके दुःखी होते की उपवास जागरण त्यांच्याच्याने झाले. दिवसभर त्यानं जागरण केले, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप केला आणि रात्री भगवान विष्णूचे ध्यान केले. दुसऱ्या दिवशी त्यांना शाप संपला आणि ते पुन्हा देवलोकात परतले होते. इंद्राने कारण विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की जया एकादशीच्या उपवासामुळे आम्हाला पिशाच योनीतून मुक्तता मिळाली. त्यामुळेच या एकादशीला जया एकादशी हे नाव पडलं. जी सर्व पापावर विजय मिळवतो ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा आशीर्वाद मिळवतो. म्हणूनच या दिवशी असं म्हटलं जाते की या व्रताने आपल्याला काय काय फायदा होतो. तर असं म्हटलं जाते की भूत प्रेत पिशाच योनीपासून मुक्तताही मिळत असते. जर आपण पूर्वजन्माच्या जर काही पाप किंवा काही दुःख भोगत असेल तर त्या पापाचा नाश होतो. त्यानंतर मोक्षाची प्राप्ती होत असते, वैकुंठ धामाची प्राप्ती होते. त्यानंतर घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते. आणि या एकादशीला या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूची मनोमन प्रार्थना जर केली आणि पिंपळाच्या झाडाला आपण या दिवशी जर उसाचा रसामध्ये थोडासा गूळ आणि थोडासा आपल्याला मध टाकायचं आहे आणि हे जे मध आहे आणि उसाचा रस आहे, गूळ आहे, हे जेव्हा आपण पिंपळाच्या झाडाला अर्पण करतो त्यावेळेमध्ये जर आपण जर हा मंत्र म्हटला तर सर्व कार्यात आपल्याला सफलताही मिळत असते. म्हणून हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. अशा पद्धतीने हे नियम पाळावे. हे नियम पाळल्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते आणि या दिवशी श्रीहरी विष्णुदेवाय नमः हा जर मंत्र तुम्ही म्हटला तर सर्व कार्यात तुम्हाला सफलताही मिळत असते. म्हणून हा उपाय आणि ही सेवा करून पहा.